सिमको स्पिनर्स ही सूतगिरणी इसवी सन 1992 सालापासून व्यवस्थित चालू होती. MIDC मधील पहिला कारखाना होता. तेथे कामगारांची सुसंघटित सह्याद्री कामगार ही संघटना बापू चराटे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघाची स्थापना झाली. संघटनेने सोलापुरातील बदनाम कामगार चळवळ डोळ्यासमोर ठेवून औद्योगिक शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला व एक आदर्श कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांसाठी जॉईनिंग लेटर, बदली लेटर, कायम लेटर व तसेच कायम कामगार 80% बेसिक, फिरता महागाई भत्ता, लक्ष्मी विष्णूप्रमाणे ओव्हरटाईम, डबल बोनस, पगार रजा, कॅज्युअल रजा, फंड ग्रॅज्युइटी इत्यादी कायदेशीर मूलभूत सुखसुविधा कैलासवासी यल्लप्पा नादर्गी, कैलासवासी सुपे साहेब, कैलासवासी चंद्रकांतजी सरवसे यांच्या आशीर्वादानं पाया रचला. कामगाराची ESI सारखी आरोग्यविषयक मूलभूत सुविधा ही मोहोळ तालुक्यामध्ये व इतर ग्रामीण भागामध्ये नव्हती. त्यासाठी 10 वर्ष पाठपुरावा करून ESI सारखी योजना संघटनेच्या माध्यमातून अंमलात आणली. तसेच सोलापूर जिल्ह्याकरिता सन 2006 साली होजिअरी उद्योगाला MRI ॲक्ट लागू करून कामगारांच्या जीवनामध्ये मानाचा तुरा रोवला. असे सर्व सुस्थितीत असताना कामगारांना कोणाची दृष्ट लागली व कामगार जीवनाला घरघर चालू झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न देता NCLT दिल्ली या कोर्टानं 2019 रोजी अचानकपणे मिल बंद केली. कामगार देशोधडीला लागले. कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले. काम करणारे कष्टकरी कामगारांची फंड ग्रॅज्युइटी, पगारी रजा, किरकोळ रजा, बोनस, थकलेला पगार, नुकसान भरपाई आदी मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आमदार देवेंद्र खोटे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. कामगारांचे उद्ध्वस्त झालेले जीवन पाहून आमदार साहेबांनी दिनांक 30 जानेवारी 2025 ला तात्काळ शासकीय विश्रामगृहामध्ये पालकमंत्र्यांसमेत मीटिंग लावून त्यांना सविस्तर गांभीर्याने माहिती दिली. हे ऐकून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कॅबिनेट कामगार मंत्र्यांची तत्काळ बैठक घेऊ असे आश्वासित केले. त्यामुळे कामगारांच्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व सदर बैठकीत सह्याद्री कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बालाजी बापू चराटे व तसेच रवी गुंड, काशीनाथ गुंड, बालाजी कायर, हरी चौरे, आनंद लिली कोळी, नवले राऊत, गंधुरे, महापुरे, बाबर पेरले, महेश लहाडे, लेंगरे, शिवराम जंगले, मोहन सोनवणे, सिकंदर गोलंदाज, यल्लप्पा बंडी, हनुमंत जाहीर डोणगावकर, ॲडव्होकेट रा गो मैत्रस आदी बहुसंख्य कामगार उपस्थित होते.